सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यालगत भाजी विक्रेते हे आपला व्यवसाय करीत आहेत। याच पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेने रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीला अडथळा म्हणून नवरंग पाण्याची टाकी या ठिकाणी या भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली होती। मात्र त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे पाणी साचत असल्यामुळे भाजी विक्रेते हे पुन्हा आपल्या आधीच्या जागी येऊन बसल्याने पोलीस प्रशासन तसेच धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने आज कारवाई करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान भाजी विक्रेते आणि पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक देखील उडाली आहे। यावेळी काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी भाजी विक्रेत्या कमलबाई कोळी यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप भाजी विक्रेत्यांनी यावेळी केलाय। दरम्यान गंभीर जखमी झालेली कमलाबाई कोळी हिला तत्काळ भाजी विक्रेत्यांनी जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलंय। यावेळी त्या महिलेची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। त्यामुळे आता या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी असे म्हणत संपूर्ण भाजी विक्रेत्यांनी यावेळी रस्ता रोको करत निलंबनाची मागणी केली आहे। संबंध माझे माय मावल्या आणि जे ज्येष्ठ नागरिक आहे ते भाजीपाल्याचा इथं व्यवसाय करताय। रोडाच्या साईडला एकदम शांततेत त्यांचा व्यवसाय चालू राहतो, तरी देखील पोलीस प्रशासन आणि जे महानगरपालिकेचे कर्मचारी ते येऊन आमच्या भाजीपाल्यावाल्यांना सतत त्रास देत आहे। आणि आज तर असं झालेलं आहे की एका महिलेला डायरेक्ट मारहाण केलेली आहे। जोपर्यंत आणि महिला पोलीस अधिकाऱ्याने त्या महिलेला मारहाण केलेली आहे, जोपर्यंत त्या पोलीसने मारहाण केलेली आहे तिचं निलंबन होत नाही आणि तिच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आमच्या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता इथून उठणार नाहीये। आणि नाही आम्हाला ज्या ठिकाणी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली होती तर पावसाळ्यामुळे आम्हाला तिथं एवढा त्रास होतोय आणि तिथं भाजी घ्यायला कोणीच येत नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला इथंच बसावं लागणार आहे। तर याच्यामध्ये आता पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने मध्यस्थी करून आम्हाला व्यवस्थित इथल्या इथेच आम्हाला जागा करून द्याने त्यांच्या हिशोबाने ते भाजीपाल्यावाल्यांना सांगताय की तुम्ही माझ्यासारखा आणि मुरुम टाकून घ्या। आता भाजीपाल्यावाल्याला पोटावर कमवणारे ते लोक कसं काय करतील? तुम्ही जर आमच्याकडनं सर्व घेताय तर तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्हाला सर्व करून द्या इथं आणि आम्हाला इथं बसायला जागा व्यवस्थित करून द्या। आम्ही पुढे कोणीही सरकणार नाही आणि जनतेला त्रास होईल असं कोणीही वागणार नाही। बस माझं नाव सुरेखा गुलाब भोई आहे, मी भाजीपाल्याची अध्यक्ष बाई आहे। आमच्याकडे आले पोलीस आले अतिक्रमवाले आले, ट्रॅफिक हवालदार आले, त्यांनी आम्हाला आवड्याचा पण सबुरी दिली नाही आणि उचलून फेकताय। बायांना पण मारलं, आमची बाईला मारलेलं आहे, एवढं मारलेलं आहे। ती बाईची गंभीर अवस्था आहे, आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे। तर ही बाईला पोलीस बाई आहे, ट्रॅफिक हवालदार बाई, ती बाईवर गुन्हा दाखल करायचा आहे आम्हाला। हो, आम्हाला न्याय पाहिजे। भाजीवाल्यांना आमचा 20,000चा माल फेकून दिलेला आहे त्यांनी रोडावर। ही बाईला निलंबित करा आणि आमचं काय ती बाईचं बघायला पाहिजे। आम्ही रोडावर न उठणार नाही, आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ, मोदी सरकारपर्यंत जाऊ, पण आम्ही रोडावरच बसू। जागर जनस्थान करिता रूपक बिरारी, धुळे।